आज आपल्या अष्टविनायक यात्रेचा दुसरा दिवस. कालचा दिवस संपला, पण त्याने मनात अनेक सुंदर क्षण कायमचे करून ठेवले. प्रत्येक रस्ता, प्रत्येक थांबा आणि प्रत्येक दर्शन या प्रवासाला आणखी अर्थ देऊन गेला. आज पुन्हा एक नवीन सकाळ उगवली आहे. बाईक तयार आहे, रस्ते पुन्हा खुणावत आहेत आणि मन पुन्हा एकदा बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहे. आजचा दिवस अशाच अनेक अनुभवांनी भरलेला आहे. नवीन मंदिरं, नवीन रस्ते आणि मनात कायम राहील असे काही अविस्मरणीय क्षण. तर चला, इंजन पुन्हा एकदा सुरू करूया आणि निघूया अष्टविनायक यात्रेच्या दुसऱ्या दिवसाच्या एका नव्या सुंदर प्रवासाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. आणि आज आपला आहे अष्टविनायकाचा दिवस दुसरा. आणि काल तुम्ही बघितलं असेल तर आपण काल पुण्यातच थांबलेलो, कारण भरपूर लेट झालेला. सो आज उठून मस्तपैकी फ्रेश झालं आणि सगळे रेडी झालेत. सामान वगैरे पण आमचं बांधून सगळं झालेलं आहे. आणि आता वाजलेत सकाळचे 7:30. आता आपण इकडनं निघणार आहे पाली बल्लाळेश्वरसाठी. भेटू मोठं ब्लॉगिंग सेटअपवर. बाय. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. आणि आपण करत आहोत अष्टविनायक राईड. सो कालचा जर व्लॉग तुम्ही बघितला असेल तर काल आपले 2 गणपती कव्हर झाले. एक मोरगावचा मोरेश्वर आणि सिद्धटेकचा सिद्धिविनायक. आणि काल आपला एक तिसरा गणपती होता जो काल आपल्याला करायचा होता, तो पालीचा बल्लाळेश्वर. बट अनफॉर्च्युनेटली आम्हाला इतकं लेट झालं ना की आम्हाला पालीला जायलाच नाही भेटलं. त्याच्यामुळे मग आम्ही एक 12 वाजेपर्यंत राईड केली आणि नंतर डिसाईड केलं की आता कुठेतरी थांबून स्टे करूया. सो आम्ही इथेच थांबलेलो पुण्यामध्ये, जेणेकरून सकाळी पालीला जायला बरं पडेल, इकडून जवळ पडेल. आता जसं तुम्ही बघत असाल तर इथून 115 किलोमीटर पाली आहे, म्हणजे गणपती आपला पालीचा. आणि 2 तास 44 मिनिट दाखवत आहे. 115 किलोमीटर आहे टोटल. आणि भाई पुण्याचं ट्रॅफिक, आम्ही लगभग 8 वाजता वगैरे निघालो आहे. 8 वाजता पण नाही, त्याच्या पण थोडा आधीच निघालो असू. बट अजून पण आम्ही पुण्याच्या ट्रॅफिकमध्येच आहे. सकाळी 8 वाजता पण पुण्यामध्ये एवढी ट्रॅफिक आहे ना. आता थोडं फ्री झालं तर मी गोप्रो स्टार्ट केलं, नाही तर मगाचपासून आम्ही ट्रॅफिकच फेस करत होतो, एवढी ट्रॅफिक होती. सो आज आपला प्लॅन आहे अष्टविनायकातले 4 गणपती करायचे. पहिला तर आपला असणार ऑब्वियसली आपण आता चाललो आहे पालीचा बल्लाळेश्वर. आणि त्याच्यानंतर तिकडे जवळ महाडचा गणपती आहे वर्धविनायक, तो करायचा आहे. तिथून परत या साईडला यायचं आहे थेऊरचा चिंतामणी करायला. आणि मग तिथून लेण्याद्रीचा गणपती कोणता आहे रे? हां, लेण्याद्रीचा गिरिजात्मक करायचा आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, मी जर एखादी नाव किंवा गणपतीचं नाव किंवा लोकेशनचं नाव चुकीचं घेतलं असेल तर प्लीज थोडं सांभाळून घ्या. कारण बाईक राईड करताना कसं थोडं इथे तिथे लक्ष असतं, तर ते होतं मिसप्रोनाऊन्स किंवा बोलतात ना चुकीचा शब्द किंवा चुकीचा शब्द उच्चारला जातो. त्याच्यामुळे असं काय असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. पण सही वाटतं रे, म्हणजे जर ट्रॅफिक हा पार्ट सोडला ना तर मस्त वाटतं. कारण मी पहिल्यांदा पुणे सिटी बघतोय. याच्या आधी पण बघितले, बट तेव्हा कसं गावावरनं किंवा कशावरनं येताना बसमध्ये वगैरे. बट फर्स्ट टाइम
असं बाईकवरती. हा, एक नंबर बोलला भजा. तेव्हा मी पिक्चर बघत होतो, आता मी ॲज अ कॅरेक्टर पुणे सिटी बघतोय. तू आला याच्या आधी कधी पुण्यात? मी मध्ये येणार होतो, मध्ये आमचं ना लाल महाल वगैरे करायचा प्लॅन होता. लाल महाल आणि आपला दगडूशेठ हलवाई गणपती, परत एक कसब्याचा गणपती, असा सगळा थोडा एक प्लॅन होता. बट त्यावेळेलाच तो प्लॅन नेमका ऐन टायमाला कॅन्सल झाला, जसं नेहमी होतात. सो आताच थांबून चहा नाश्ता केला, डोसा खाल्ला मस्त, आणि आता आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करतोय. आता इथून आपल्याला एक अजून 90 किलोमीटर दाखवत आहे. दोन तास दाखवत आहे. 1 तास 54 मिनटं, म्हणजे ऑलमोस्ट 2 तास होऊन जाईल. सकाळी ट्रॅफिकमध्ये भरपूर वेळ गेला, नाही तर एवढ्यात पोचलो असतो ना भजा. सकाळी आपल्याला 200 किलोमीटर जायचं होतं, त्यातले 100 किलोमीटर 110 किलोमीटर आम्ही ऑलमोस्ट पार केलेत. आता अजून 90 किलोमीटर बाकी आहे. आता वाजलेत काहीतरी 11:15 वाजलेत, आणि आपल्याला टोटल टाईम दाखवते, अरायविंग टाईम दाखवते 12:38चा. जसं कालपासून आपण चालवतो, मला तर वाटतं आपण नाही 12:38 पर्यंत पोहोचत. बट नाही, यावेळेला आपल्याला आज काही करून 4 गणपती कव्हर करायचे आहेत. आज खूप रायडर दिसतात आहे. हां, काल ॲक्च्युली आम्हाला एक पण रायडर नाही दिसला. काल फक्त आम्हीच दिसत होतो सगळ्या रस्त्याला. हां हां हां, आज सॅटर्डे आहे ना, त्याच्यामुळे थोडे थोडे रायडर दिसतात आहे. आता काल तर आम्ही ज्या पण मंदिरात जात होतो, आम्हाला VIP वालीच फिलिंग येत होती. कारण प्रत्येक मंदिरात आम्हीच होतो. प्रत्येक म्हणजे मोजून, हां मोजून 2च मंदिरं केली आहेत, बट त्या 2 मंदिरात पण VIP वाला फील आलाय. कारण आम्हा लोकांशिवाय तिकडे कोण नव्हतंच. सर्वात भारी तर आमच्यावर सिद्धटेकला झालेला. आम्ही तिकडे बाहेर त्या चहावाल्याकडे बॅगा वगैरे, टँक बॅग वगैरे ठेवलेले, हेल्मेट वगैरे. तर त्याला आम्ही तेच बोलत होतो की चालेल ना वगैरे. बोलता अरे जा, 2 मिनिटात तर परत याल. 2 मिनिटात दर्शन होत आहे. म्हणजे लिटरली असं आम्ही पण शॉक झालो. म्हटलं अरे 2 मिनिटात कसं येईल? आणि लिटरली आम्ही 2 मिनिटातच बाहेर आलो, कारण कोणच नव्हतं मंदिरात. पटपट दर्शन घेतलं, पटपट बाहेर आलो. पण तिकडे सिद्धटेकला मला काय शूट करायला नाही भेटलं ना. अंधार नाही, काम चाललेलं ना मंदिराचं, आणि एंट्री वगैरे पण साईड नव्हती. त्यात रात्र, काय शूट करणार ना. ऑलमोस्ट दुकानं वगैरे बंदच होती, त्यामुळे काय सिनेमॅटिक्स वगैरे पण काय शूट करायला भेटले नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाइम जर केली, नेक्स्ट टाइम तर.
गेला असेल वेळ. तर मित्रांनो आता थांबलो आपण तामिनी घाटात फोटो काढायला. ॲक्च्युली आम्ही पुढे गेलेलो बट मागे वळवता वळवता आमची हालत झाली, कारण सगळे टर्न आहेत ना. पटकन कुठून गाडी आली वगैरे तर थोडी भीती वाटत होती. काय मस्त सीन आहे यार. कसली लेक वाटते. लेक आहे ना ही पण नदी आय थिंक. लेक बघून तरी लेक वाटत नाही रे. मस्त वाटतंय रे. मग कुठे थांबलेलं? ओके ठीक आहे. नदी तर नदी बट व्ह्यू मस्त आहे. सेक्सी व्ह्यूज आहे. तामिनी घाटात आहोत आता आपण. मी याच्या आधी कधी ना आलोय तामिनीला. हा माझा फर्स्ट टाइम आहे तामिनी घाटात आणि एकदम खतरनाक एक्सपिरियन्स आहे. आताच आम्ही थांबून एक दोन फोटो वगैरे काढले तामिनी घाटात. अष्टविनायकाच्या बहाने तरी मी फर्स्ट टाइम तामिनी घाटात आलो. मजा येते. सो आपण पोचत आलेलो आहे आता पालीला. आपला अष्टविनायकातला तिसरा गणपती जो की आहे पालीचा बल्लाळेश्वर. इथून अवघ्या 10 किलोमीटर वरती आहे पाली. आणि हो आपली बाईक पण खूप मस्त परफॉर्म करते. म्हणजे मी आता एक टँक बॅग मागे टॉप बॉक्स विथ पिलियन राईड करतोय. पण मला असं कुठेच वाटत नाही की गाडी अंडर पॉवर आहे किंवा पॉवर कमी पडते किंवा गाडी खूप दबून चालते. म्हणजे एकदम स्टडी आणि स्टेबल चालते गाडी. म्हणजे मी हात सोडून वगैरे पण काल चालवून बघितली आणि 120-130ला पळवून पण बघितली. कुठेच असं मला काय वाटलं नाही. सो ओव्हरऑल मस्त परफॉर्म करते गाडी. सो चला मग भेटू आता पालीच्या बल्लाळेश्वरला. हा आहे बल्लाळेश्वर. गणरायाचं एकमेव असं स्वरूप जे त्याच्या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. कल्याण नावाचा एक व्यापारी आणि त्याची पत्नी यांचा बल्लाळ नावाचा मुलगा हा गणेशाचा निस्सम भक्त होता. इतर मुलांच्या संगतीने तो जंगलात गणेशाची पूजा करत असताना त्याच्या वडिलांनी भक्तीत व्यत्यय आणून पूजा मोडली आणि गणेशाच्या मूर्तीचा अपमान केला. तेव्हा बल्लाळाच्या अर्थ हाकेला प्रसन्न होऊन गणेशाने त्याला दर्शन दिले आणि बल्लाळाला मुक्त केले. तेव्हापासून या ठिकाणी प्रकट झालेली स्वयंभू मूर्ती बल्लाळेश्वर म्हणून ओळखली जाऊ लागली. तो अशा प्रकारे कालचा राहिलेला आपला तिसरा गणपती सुद्धा झालाय. आपला अष्टविनायकाला तिसरा गणपती पालीचा बल्लाळेश्वर, त्याचं पण दर्शन घेऊन आता आपण निघालोय महाडच्या दिशेने. महाडचा वर्धविनायक करायचं आहे आता आपल्याला. वर्धविनायकाचं दर्शन घ्यायचं आहे आणि ते झालं की मग तिथून थेऊर. महाड इकडनं जास्त नाही, एक आय थिंक 50 किलोमीटर असेल, 50 का 60 किलोमीटर असेल. इथून 1 तासभरावरतीच दाखवत आहे. त्यामुळे हा गणपती आपला लवकर होईल. आणि फक्त आपल्याला टाईम लागेल ते पुढे थेऊर आणि लेण्याद्रीला. आणि आपले अजूनपर्यंत अष्टविनायकातले 3 गणपती सक्सेसफुली झालेत. अजून 5 गणपती आपले बाकी आहेत.
त्यातले 2 आज होतील आणि 2 उद्या होतील. तिथेच हॉटेलला थांबलेलो, मस्त जेवण होतं. आणि याच्या इथून ही राईटने तुम्ही जर गेलात ना तर इकडनंच पुढे आपल्या महाराजांची उंबरखिंड आहे. जेव्हा कारतलब खान आलेला आपल्या स्वराज्यावरती हमला करायला, तेव्हा महाराजांनी याच उंबरखिंडीत त्याचा पराभव केलेला. सो ती उंबरखिंड आहे. जर कधी या रस्त्याने आलात पालीसाठी तर नक्की विजिट करा, नक्की भेट द्या. इकडे एक स्मारकसुद्धा आहे आपल्या महाराजांच्या विजयाच्या आणि त्या युद्धाच्या स्मरणार्थ. ते स्मारक उंबरखिंडीत आहे. तर कधी आलात, स्पेशली जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर नक्कीच विजिट करा ती साईड. खूप मस्त साईड आहे, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. थोडं इथून एक 2-3 किलोमीटर 3 किलोमीटर कदाचित आत आहे. सो आता आपण फायनली येऊन पोचलो आपल्या 4था गणपतीला, जो की आहे आपला महाडचा वर्धविनायक. आणि जास्त वेळ नाही लागला, 1 तासभरच लागला. आम्ही तासाभरात आलो फटफट गाडी पळवत. आणि झालं पोचू. आता इकडनं 1-1.5 किलोमीटरच असेल. हां, 3 मिनटावर आहे अजून इकडनं. बाकी तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल किंवा याच्या आधीचा व्हिडिओ बघत असाल तर तुमचे फीडबॅक नक्की द्या कमेंटमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे. अरे लग्न आहे, चलो. त्यांना विचार येऊ का रात्री आम्ही इकडेच जेवायला येऊ. हे समोर बघ काय चाललंय. आला आपला 4था गणपती, महाडचा वर्धविनायक. हा आहे महाडचा वर्धविनायक, आपल्या अष्टविनायक यात्रेतील 4था गणपती. ह्या मंदिराच्या आख्यायिकेनुसार ऋषी गृत्समत यांनी घोर तपश्चर्या करून या पवित्र स्थळी गणेशाची आराधना केली. त्यानंतर त्यांना भगवान गणेशाने दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा ऋषींनी कायम या ठिकाणी वास्तव्य करण्याचे वरदान मागितले. म्हणून या क्षेत्राला वर्धविनायक असे नाव पडले. सो आपला अष्टविनायकाचा 4था गणपती पण आता झालाय, जो की आहे महाडचा वर्धविनायक. आणि आता आपण जाणार आहे आपला अष्टविनायकातला 5वा गणपती करायला, जो की आहे कोविडचा चिंतामणी. सो भेटू मोठं ब्लॉगिंग सेटवर. त्याआधी कुठेतरी आम्ही थांबून थोडं घेऊ, कारण सकाळी नाश्ता केला आहे त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही. सो बघू कुठेतरी थांबून सगळ्यात आधी जेवू आणि भेटू आता सुद्धा मोठं ब्लॉगिंग सेटवरती. बाय. हॅलो. सो आता सीन असा आहे की आपल्याला पुन्हा एकदा लोणावळा घाट चालू झाला आहे. जाताना पण आपण लोणावळा घाटने गेलेलो आणि आता सेकंड टाईम आपण लोणावळा घाटने जातो आणि पूर्ण डिक्टो सेम रस्ता आहे एक्झॅक्ट. फक्त आम्ही जिथे स्टेला थांबलेलो लोणी कार्बोरला, तिथून आय थिंक एक राईट का लेफ्ट आहे, नॉट शुअर. बट बाकी तिथपर्यंत पूर्ण सेम रस्ता आहे. म्हणजे पुणे सिटी वगैरे जो सकाळी मी दाखवला की ट्रॅफिकमध्ये फसलेलो वगैरे, तो पूर्ण रस्ता सेम आहे पुण्यातनं. आणि आता वाजले 5:45 आणि अजून तरी जेवायला थांबलो नाही. आता हायवेला लागू तेव्हा थोडं थांबू जेवायला. फक्त एवढं आहे की एखादं, अरे काय झालं, फक्त एवढं आहे की एखादं चांगलं हॉटेल मिळू दे. कारण पैसे मॅटर नाही करत, टेस्ट मॅटर करते. काय बोलतो. अच्छा, तुम्ही कधी आलात ना तर इकडे हा मिनी पॉइंट आहे, मस्त आहे.
फोटो वगैरे जबरदस्त येतात तिकडे. जर तुम्ही कधी संडे राईडला वगैरे आलात, ब्रेकफास्ट राईडला, तर नक्की विजिट द्या. आपण जो ओल्ड गोवा हायवेचा जो कट आहे तिकडनं वरती आला की थोडंच ह्याच्यावर आहे, एक अर्धा किलोमीटरवर असेल. आता आपण पोचलोय लोणावळा, आपला रायडर्स पॉईंट. रायडर्स पॉईंट म्हणजे जे रायडर लोक जिकडे जमा होतात तो वाला. इकडे नाही, पुढे. चला दाखवतो लोणावळ्यातला सनसेट. आता इतक्या वेळानंतर थांबलोय लोणावळ्यामध्ये जेवायला आणि माझ्या मागे हॉटेल आहे. आणि आजचा सनसेट लोणावळ्यातला सनसेट बघू शकता तुम्ही, कसला कडक वाटतंय लोणावळा. आणि आता इथे लोणावळ्यामध्ये थांबलोय आम्ही जेवायला. आता फटाफट जेवू आणि आपला पुढचा प्रवास जो आहे कंटिन्यू करू, कारण आज पण भरपूर लेट होणार आहे. ऑलमोस्ट नाईट राईडच असणार आहे आजची पण आपली. सो बघू आज तरी किती गणपती कवर होत आहेत, किंवा सगळे आपले जे प्लॅननुसार जेवढे गणपती आहेत ते कवर होत आहेत की नाही. जेव आणि भेटू मोठं ब्लॉगिंग सेटअपवरती. बाय. हॅलो वन्स अगेन. मस्त पेट पूजा करून निघालोय आता थेऊरच्या दिशेने. मस्त पोट भरून जेवलो. ॲक्च्युली आम्ही अजून थोडा लेट जेवणार होतो, पण म्हटलं पुण्याची ट्रॅफिक आधी फेस करायच्या आधी थोडा पेट पूजा करूया. कारण एकदा पुण्यात एंट्री घेतली ना, त्या एवढ्या ट्रॅफिकमध्ये ना उपाशी पोटी झुंज द्यावी लागेल. त्याच्यामुळे म्हटलं आधी मस्त पेट पूजा करून घेऊ आणि मग निघू. आता काय इकडे लेफ्ट आहे का? ओके. सो आता आपण पोचलो आहे एक इथून आपल्याला अजून नाही म्हटलं तरी एक 8 किलोमीटर वगैरे 7-8 किलोमीटर वगैरे आहे थेऊर. वाटलं नव्हतं इतक्या लवकर येऊ आम्ही, बट आलो कसा बसा. बट एक प्लॅन म्हणजे थोडासा चेंज आहे की आज थेऊरच्या गणपतीचं दर्शन करायला नाही भेटणार आहे आपल्याला, कारण मंदिर जे आहे ते 10 वाजता बंद होतं. आता ऑलरेडी 10:30 वाजलेत. त्याच्यामुळे आम्ही एक विचार केला की आजचा दिवस इथे स्टे करू. सकाळी उठून मंदिरात बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग तिथून पुढे लेण्याद्रीसाठी प्रवास सुरुवात करू. सो ह्या गोष्टी राईडच्या दरम्यान होत राहतात. काही गोष्टी अनएक्सपेक्टेडली घडतात. सो थोडेफार प्लॅनमध्ये चेंजेस होत राहतात आणि आम्ही त्यासाठी ऑलरेडी तयार होतो मेंटली. प्रसादनी एक मस्त डायलॉग मारला की पेपरवरती लिहून ठेवलेल्या प्रत्येक प्लॅन हा फील्डवरती काम करतो किंवा व्यवस्थित काम करतोच असं नाही, थोडेफार चेंजेस हे ऑन फील्ड होतात. सो असाच काहीतरी प्रकार आहे आजचा आपला पण थोडाफार असाच चेंजेस झाला आहे प्लॅन. पण एक गोष्ट मात्र आहे, या राईडवरती झालेला जितका पण स्ट्रगल आहे, जितकेही प्रॉब्लेम्स आहे, जितकेही चॅलेंजेस आहेत, हे त्या मंदिरात पाऊल टाकल्या शून्य होऊन जातात. आणि ती जी फिलिंग भेटते ना ती नेक्स्ट लेवल आहे.
आणि त्याच्यासाठी केलेला प्रत्येक स्ट्रगल आणि फेस केलेला प्रत्येक प्रॉब्लेम वर्थ इट आहे, सिरियसली सांगतो. आणि एक गोष्ट चांगली झाली की आम्हाला सगळ्याच मंदिरांमध्ये ना आज गर्दी नाही भेटली, आज पण नाही, काल पण नाही. आणि होप सो बाप्पाच्या कृपेने उद्या पण गर्दी नको भेटू दे. आणि आता आपल्याला बस इकडनं अजून एक 3 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. किलोमीटरमध्ये सांगायचं झालं तर 1-1.5 किलोमीटर वगैरे बाकी असेल. ऑलमोस्ट आम्ही पोहोचतच आलो आहे. सो या ऑन दॅट नोट भेटू आपण आता डायरेक्ट रूमवरती. सो फायनली आता आपण पोचलो आहे येऊन थेऊरला. आणि आता आपण थांबलो आहे थेऊरच्या भक्तनिवासमध्ये. आणि आज जी हालत झाली आहे गाडी चालवताना, बापरे बापरे. आणि बाकी प्रवास तसा चांगलाच झाला, म्हणजे इतका पण वाईट नाही म्हणू शकत. जर तो ट्रॅफिकवाला जो पार्ट जर सोडला ना तर बाकी प्रवास मस्त झाला. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा थोडासा उशीर झाला आहे, नाहीतर आम्हाला आता थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन भेटलं असतं. बट त्या उशिरामुळे मंदिर लवकर बंद झालं, त्याच्यामुळे काही जायला भेटलं नाही. बट आमचा प्लॅन आहे की सकाळी लवकर उठून थेऊरच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि तिथून पुढे लेण्याद्रीला जायचं. बट बाकी आजचा प्रवास खूप चांगला झाला. सो फार सो गुड. आजचा प्रवास हा इथपर्यंतच होता. आपण भेटू पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ऑन दॅट नोट हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया आणि भेटू पुन्हा नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये पुढच्या भागात. गुड बाय.